नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी येणार याबद्दलची विचारणा लाडक्या बहिणींद्वारा केली जात होती. आता त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण ऑक्टोबर महिन्याच्या वितरणासाठी जो लागणारा निधी असतो त्या निधीच्या साठी मंजुरी मिळालेली आहे आणि त्याचा शासन निर्णयही निर्गमित करण्यात आलेला आहे. आता ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याचं वितरण लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये करण्यात येईल. परंतु यामध्ये अद्याप हे सांगण्यात आलेलं नाही की ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे तो ई-के-वाय-सी करणाऱ्या महिलांनाच मिळणार आहे, की सर्व महिलांना मिळणार आहे. त्यामुळं येणाऱ्या 1 ते 2 दिवसांमध्ये तुम्ही लवकरात लवकर तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करून घ्या. कारण जर ई-के-वाय-सी करणाऱ्या महिलांनाच हा हप्ता देण्यात आला, तर यामध्ये तुमचा हप्ता मागे राहू नये यासाठी तुम्हाला ई-के-वाय-सी करावी लागेल. त्यामुळे लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून घ्या. चला तर मग पाहूयात, की ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तुम्हाला कधी ठिकाणी मिळणार पाहू आहे. शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबत जी-आर आहे 31 ऑक्टोबर 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला. यामध्ये तुम्ही पाहू शकता शासन निर्णय काय आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरता सन 2025-26 आर्थिक वर्षात मागणी क्रमांक N3 2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण, समाज कल्याण ची अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रम 31 सहाय्यक अनुदाने या लेखाशीर्षकाखाली 3960 कोटी इतका नियत व्यय मंजूर आहे. म्हणजे 3960 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. वित्त विभागाच्या संदर्भातील दिनांक 7/4/2025 च्या परिपत्रकान्वये सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरता निधी वितरित करण्याची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर 2025 या महिन्याचा लाभ अदा करण्यासाठी 2235 डी 767 या लेखाशीर्षकाखाली 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर या उद्दिष्टाखाली 410.30 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे. म्हणजे या हप्त्याच्या वितरणासाठी 610.30 कोटी इतका निधी वितरणासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि हीच माहिती तुम्हाला या जी-आरद्वारे देण्यात आलेली आहे. आता हा निधी कधीपासून वितरित करण्यात येणार याची तारीख निश्चित झाल्यानंतर याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईल. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट्सची माहिती सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. आणि ज्या महिलांची ई-के-वाय-सी प्रक्रिया राहिलेली असेल त्यांनी लवकरात लवकर ई-के-वाय-सी पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुम्हाला हा लाभ मिळत राहील.